हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? वेलकम टू नीतूज होम किचन. चला तर आज आपण पाहणार आहोत खेकड्यांची रेसिपी. तुम्ही पाहू शकता मी आज काय बनवलं आहे. स्पेशल खेकडे. बाहेर धो पाऊस पडत आहे आणि अशा मोसममध्ये खेकडे खाण्याची मजा काही औरच आहे. तर आमच्या अहोंनी आज 1 किलो खेकडे आणले होते. हे खेकडे नदीमधले आहे, काळ्या पाटीचे. तुम्ही पाहू शकता. नाग्या पण आहेत, मीडियम साईजच्या आहेत, काही जास्त मोठे खेकडे हे नाही आहेत. तर याला स्वच्छ कसं करायचं पाहून घ्यायचं. याला आपल्याला 4-5 वेळेस पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. काळं पाणी निघतं ते फेकून द्यायचं आहे. आणि आपण पहा वेगवेगळं करून घेतलेले आहे. खेकड्याची जे हे टकुरे आहे ते वेगळे केलेले आहे. मोठ्या नाग्या वेगळ्या करून ठेवलेल्या आहे आणि छोट्या नाग्या वेगळ्या करून ठेवलेल्या आहे. हे खेकडे जिवंतच होते. तुम्ही पाहू शकता बुडबुडे निघत आहे. आता हे खेकड्याची बॉडी साफ कशी करायची हे आपण पाहू. हे खेकड्याचं हे आपल्याला याला लंगोट म्हणतात आमच्या भाषेत. हे काढून घ्यायचं आहे. नंतर जिथून आपण हे काढलं आहे तिथून दोन्ही साईडला जोरात ओढून हे भाग वेगळे करायचे आहे. पहा हे टकोरी निघली आहे. आम्ही टकोरी म्हणतो याला. याच्यामध्ये पिवळा भाग असतो आणि हे हा खेकडा आहे मेन. याचा हे काय म्हणतात, याला मेन पार्ट आहे हा. याचे जे केस आहे आजूबाजूचे ते साफ करून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे खेकडे धुवून घ्यायचे. सगळेच्या सगळे खेकडे आपल्याला साफ करायचे. असं जर काळं तुम्हाला दिसलं ते सुद्धा काढून घ्यायचं, ती घाण असते. आणि आता ही जी खेकड्याची टकोरी आहे याच्यामधला जो पिवळा भाग आहे तो आपल्याला वेगळा काढायचा आहे. सगळ्या खेकड्यांच्या टकोरीमधला हा पिवळा भाग मी वेगळा काढून घेणार आहे चाकूच्या साहाय्याने. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे हा भाग काढत आहे. हा भाग खूप टेस्टी असतो आणि याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते. तर हा भाग आपण काढून घेतला आहे. आता याच्यामध्ये काळं काळं पाणी आहे. हे 2-3 वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पहा मी धुवून घेतलेलं आहे. आता काळा पाणी निघून गेलेलं आहे. आता हे खेकड्याची जी बॉडी आहे हे पण आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे. याच्यातला जो पिवळा भाग आहे तो आपल्याला काढायचा नाही, तो तसाच भाजीत टाकायचा आहे. मोठ्या ज्या नाग्या आहेत त्या आपल्याला थोड्या ठेचून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण जो मसाला वगैरे बनवतो आतमध्ये शिरला पाहिजे आणि ते चांगले शिजले पाहिजे. अशा प्रकारे पहा आपल्याला थोडंसं टिचून घ्यायचं आहे. आणि ज्या बारीक नाग्या आहेत त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून ही अशी बारीक पेस्ट बनवून घेऊ शकता. ही पेस्ट नंतर आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे चांगलं असं धुवून घेतल्यासारखं इसळून घ्यायचं आहे. याच्यामुळे याच्यातली जी ग्रेव्ही आहे ती आपली पाण्यामध्ये मिक्स होऊन जाते. याच्यानंतर हे आपल्याला एका चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जे टकरं आहेत खेकड्याचे, नाग्याची जी टकरं आहेत ते वर येऊन जातील आणि आपलं जे पाणी आहे सगळं ग्रेव्हीचं ते खाली येऊन जाईल. आता आपल्याला याच्यात जेवढं आपण धुवून शकतो तेवढं धुवून घ्यायचं आहे, कारण की एक्स्ट्रा पाणी आपण भाजीमध्ये टाकणार नाही. हेच पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. तुम्ही पाहू शकता टकरं किती निघालेले आहेत. आता आपले मोठ्या नाग्या आम्ही ठेचून घेतल्या. हे खेकडे आणि तो पिवळा भाग आणि हे आपलं पाणी आहे. ह्याच्यासाठी आपल्याला 4 कांदे, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर. आता हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ग्रेव्हीसाठी. छान याच्यामध्ये तेल टाकून थोडं परतून घ्यायचा आहे हा कांदा. आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्याच मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल टाकून ग्रेव्हीसाठी. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं आता काय टाकणार आहोत तर कोथिंबीर आपण टाकली आणि थोडंसं आपण खोबरं टाकणार आहोत. जर तुम्हाला तीळ आवडत असेल तुम्ही तीळही टाकू शकता, पण आम्ही थोडंसं खोबरं टाकलं आहे, कारण की खोबऱ्यामुळं थोडी ग्रेव्ही घट्ट येते. आणि हे जे आपण सारण केलेलं आहे तयार, हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी टाकून वाटून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता मी अशी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल जास्त वापरायचं नाही आहे, कारण की खेकड्यांचं सुद्धा तेल सुटतं. त्याच्यामुळं आपण 2 चमचे तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही जी आपण घेतलेली आहे ती एकदम टाकून ती अशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेली आहे. याच्यामध्ये लाल मिरची, चिकन मसाला, घरगुती मसाला आणि हळद टाकून छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान लाल रंग आला. याच्यानंतर याच्यामध्ये खेकडे, मोठ्या नाग्या टाकून हे चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावर नंतर आपण थोडं झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मसाला आपला सगळ्या खेकड्याला व्यवस्थित लागलेला आहे. अशा प्रकारे आता आपण झाकण ठेवून थोडं वाफवून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे आपण पाणी काढलं होतं बारीक नागेचं ते टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी पाणी, आणि हे पाणी असं अल्लादी टाकायचं आहे,
कारण की खाली आपल्याला ती बारीक नाग्याची रेव असते, टकरांची ती राहते, त्यामुळे पूर्ण पाणी नाही टाकायचं. आणि यानंतर थोडीशी उकळी आल्यावर ते जे आपण पिवळा भाग काढला त्याच्यातला अर्धा आपण याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि छान याला शिजू द्यायचं आहे खेकड्यांना 15 ते 20 मिनटं. याच्यानंतर जे पिवळा भाग आहे तो आपण काय करायचं आहे, त्याच वाटीमध्ये गॅसवर ठेवायचं आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तसंच ते छान कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे. हे एकदम चवीला खूप छान लागतं. थोडंसं तुम्ही पोळीच्या घासासोबत खाऊ शकता. पहा किती छान तेल सुटलेलं आहे आणि एकजीव झालेला आहे. अशा प्रकारे आपली खेकड्याची भाजीसुद्धा छान शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम टेस्टी असा सुगंध येत होता. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही कळणार. पहा किती छान असं तेल आपलं वर आलेलं आहे भाजीचं आणि तर्रीसुद्धा आलेली आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा खूप घट्ट झालेली आहे. याच्यामध्ये ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी दुसरं काहीच टाकावं लागत नाही, कारण की जे खेकड्याचा जो नाग्याचा रस्सा असतो तो आपण टाकल्यास त्याच्यामुळं ग्रेव्ही घट्ट होते. पहा किती छान आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तुम्ही पाहू शकता नाग्यासुद्धा शिजलेल्या आहे. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला जरूर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सांगा तर मग तुम्ही अशी खेकड्याची भाजी बनवा आणि मला सांगा की खरंच भाजी कशी झाली होती. थँक्यू.